आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यात आधी शाब्दिक बाचाबाची झाली आणि नंतर त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्याचे पाहायला मिळाले। विशेष म्हणजे हा सारा प्रकार अधिवेशन सुरू असतानाच बाहेर पायऱ्यांजवळ घडला। त्यामुळे विधान भवनाचे संकेत, प्रथा आणि शिष्टाचार शिल्लक आहे का असा सवाल करत सरकारच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। दुसरीकडे या संपूर्ण प्रकरणामुळे महाराष्ट्र विधिमंडळाच्या संस्कृतीचा दर्जा खालावत चाललाय का अशी चिंता व्यक्त केली जाते। माजी ज्येष्ठ आमदार, राजकीय विश्लेषक, पत्रकार आणि घटनातज्ञ यांना या प्रकरणावर काय वाटतं ते जाणून घेऊयात। बुधवारी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला। त्यात शिवीगाळही झालेली समोर आली। त्या पार्श्वभूमीवर गुरुवारी सायंकाळी विधिमंडळाचं अधिवेशन सुरू असतानाच विधिमंडळाच्या पायऱ्यांजवळ या दोघांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली। अगदी कपडेही फाडण्यात आले। या प्रकाराची सुरुवात कुणी केली हे तपासाअंतीच समोर येईल। याआधी महाराष्ट्राच्या विधान भवनात गोंधळाचे अनेक प्रसंग घडले आहेत, मात्र अशा प्रकारची हाणामारी यापूर्वी कधीही घडलेली नाही। या घटनेनंतर पोलिसांनी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं। गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी माझ्या कार्यकर्त्यांवर हल्ला केला असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केलाय। बनवल्यानंतर ते गुंड आतमध्ये जातात, नितीन देशमुखला मारतात। कसं मारलं ते आपण बघितलं, मारणारे किती होते ते पण आपण बघितलं। दोघं जण पकडले जातात, त्यांना मागे बसवलं जातं। त्याच्यानंतर आम्हाला अध्यक्ष सांगतात की मी रात्री सोडून देईन। सचिवही मला बोलून सांगतात रात्री तुम्ही जा, आपण हे सगळ्यांना सोडून देऊ। आम्ही आग्रह धरत नाही, समोर पकडले गेले किती आहेत, काय झालंय, काय नाही। अचानक मला फोन येतो की त्याला अरेस्ट केलं, म्हणून मी इथे आलो। पोलिसांना विचारलं काय अरेस्ट केलं। पोलीस म्हणाला आम्हाला फक्त आदेश देण्यात आले की त्याला घेऊन पोलीस स्टेशनला जा। मला तुमच्याकडे काय कागद, काय कशासाठी अरेस्ट केलं, काय म्हणाले काय अजून आम्हाला माहित नाही, पण आम्ही अरेस्ट केलं। आता संविधानिक अधिकार आहे आमचा, काय आम्ही गुंड नाही आहे। लोकशाहीमधल्या आंदोलनाचा अधिकार वापरत आम्ही आंदोलन केलं। त्यांना गुन्हा दाखल करायचा असेल तर दे आर फ्री टू डू इट, त्यांना मोकळी करावं। पण हा जो प्रकार आहे की आमदार खुणवतो, नंतर मारामारी होते, 5 जण जाऊन मारतात विधान भवनाच्या परिसरात, विधान भवनात। आरोपी कोण, नावं देतो आरोपीची। पोलिसांना हवी आहेत ना नावं, ही घ्या नावं। गणेश विठ्ठल भुते हा नोन क्रिमिनल आहे। धिंगेवाडी आटपाडी, ऋषिकेश टकले त्याच्या बरोबर असलेले, महादेव पाटील, वनपुरी आटपाडी, कृष्णा रासकर आणि लक्ष्मण जगगोंड, ते 5 जण मारायला असताना तुम्ही 1 जणाला अरेस्ट केला, 2 जणांना ताब्यात घेतलं आणि शेवटी पोलीस स्टेशनला परत 1 जणच गेला, तर दुसरा कुठे गेला। आता हे प्रश्न पोलिसांना विचारले तर माझ्यावर गुन्हा दाखल झाला। ठीक आहे, त्याच्याने मला काय, हे मी 45 वर्ष आम्ही हेच आंदोलन आणि ह्याच्यातच आमचं आयुष्य गेलेलं आहे, त्यामुळे या गुन्ह्याने काय आम्हाला फार असा धक्का बसलाय वगैरे। पण इतकं खोटं काम विधानसभेत होतं, अध्यक्ष शब्द देतात, शब्द पाळत नाही, याचं दुःख मात्र आम्हाला आहे। काल मी माझी भूमिका व्यक्त केलेली आहे। काल माननीय अध्यक्ष महोदयांच्याकडे जाऊन मी स्वतः दिलगिरी व्यक्त केली होती आणि माननीय अध्यक्ष साहेबांना मी विनंती केली होती, या आमच्या सहकाऱ्यांच्याकडून चूक झालेली आहे, त्यांना सक्त ताकीद देऊन आम्हाला जी काही तुमची काही कारवाई असेल ती करा। आणि त्यामुळे त्यांच्या अधिकारातला हा विषय आहे। रात्री उशिरा त्यांच्यावरती एफआयआर दाखल झालेला आहे। शेवटी कायदा सर्वश्रेष्ठ आहे। विधानसभेचे अध्यक्ष आणि विधान परिषदेचे सभापती हे सर्वोच्च आहेत, त्यामुळे त्यांनी जी भूमिका घेतलेली आहे त्याच्यावरती आमचं कुठलंच मत नाही। आम्ही कायद्याला मानणारे कार्यकर्ते आहोत, त्यामुळे आम्ही जी कारवाई झालेली आहे त्याला आम्ही कोर्टामध्ये आम्ही सामोरं जाऊ।
अरे तुम्ही बघा ना, तो नितीन देशमुख माझ्या ओळखीचा कार्यकर्ता नाही आणि तो कशा पद्धतीनं खालनं एवढी सगळी गर्दी आहेत. आम्ही तिकडे कोपऱ्यात सगळे व्हिडिओ काढा ना, जवळपास 10-15 मिनिटं मी तिथं होतो आणि आमचे काही कार्यकर्ते ते फोटो काढत त्यांच्याबरोबर उभा होतो. परत आम्ही बोलून, कारण काल माझी लक्षवेधी होती, काल अर्ध्या तासाची चर्चा होती, अख्खा दिवस मी सभागृहात होतो. परंतु कामकाजामध्ये 9 लक्षवेधी झाल्या, 10वी लक्षवेधी माझी होती. म्हणजे उद्या अर्धा तासाची चर्चा, सकाळी मी 9ला सभागृहामध्ये आलोय, तुम्ही सगळे फुटेज काढून बघा. आणि अर्ध्या तासाची चर्चा झाली नाही, कारण आमचे मंत्री महोदय तिथे उपस्थित नव्हते. त्यामुळे मी अर्ध्या तासाची चर्चा आणि लक्षवेधी होणार नाही म्हटल्यावर मी निघालो होतो. तो प्रसंग इथं काढला, तुम्ही बघितलं ती सगळी परिस्थिती. त्याच्यावरती मला अजिबात काही बोलायचं नाही. त्यामुळं ज्या पद्धतीनं आमच्या कार्यकर्त्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे, आम्ही त्याचा आदर करतो आणि न्यायालयामध्ये आम्ही आमची बाजू मांडतो. मुख्यमंत्री आणि विधानसभेच्या अध्यक्षांकडून कारवाईचं आश्वासन मिळाल्यानंतर आणि गोपीचंद पडळकर यांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर हे प्रकरण काहीसं शांत झाल्याचं दिसून आलं. राजकीय विश्लेषक प्राध्यापक नरेश बदनोरे ब्रेन न्यूजशी बोलताना म्हणाले, आज नीतीशून्य मानसिकता असलेल्या व्यक्तीकडून काय अपेक्षा करावी? आताच्या नेतृत्वामधील शहाणपण, संवेदनशीलता संपली आहे असं वाटतं. साधन शुचिता उपलब्ध आहे, पण त्याला नैतिकतेची जोड नसल्याने असे प्रकार होतात. यावेळी पु ल देशपांडेंच्या कवितेतील 4 ओळी आठवतात. आनंदच केवळ आनंदी कोणी नाही, दुःखच केवळ दुःखीच कोणी नाही. थोडक्यात काय तर विधिमंडळाच्या पायरीवर झालेला गोंधळ म्हणजे अनैतिकतेचा तमाशा आजच्या नेतृत्वाने मांडला आहे, अशी शंका उपस्थित होते आहे. रात्री उशिरा पडळकर यांचे कार्यकर्ते सर्जेराव बबन टकले आणि आव्हाड यांचे कार्यकर्ते नितीन हिंदूराव देशमुख यांच्यावर मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद झाला. मात्र त्यानंतर रात्री उशिरा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विधान भवन परिसरात धरणे आंदोलन केले. मोक्कासारख्या कलमांतर्गत गुन्हा दाखल असलेला आरोपी पसार होतो आणि जो मार खातो त्याला पोलीस घेऊन जातात असं म्हणत त्यांनी आंदोलन केलं. विधान भवनात झालेल्या गोंधळावर आपली नाराजी व्यक्त करताना राजकीय विश्लेषक प्राध्यापक श्रीकांत येळेगावकर ब्रेन न्यूजशी बोलताना म्हणाले, देशाने लोकशाही व्यवस्था स्वीकारली, पण लोकशाहीचे संस्कार आणि सांस्कृतिक मूल्ये नेतृत्वाने आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी स्वीकारले नाहीत. म्हणून लोकशाही मंदिरात असे प्रकार होताना दिसतात. अशा घटना नजरेसमोर आल्या की आमच्यासारख्या लोकशाहीवादी लोकांचे मन सुन्न होते. अध्यक्षांनी कानउघडणी केल्यानंतर गोपीचंद पडळकर यांनी दिलगिरी व्यक्त केली, तर जितेंद्र आव्हाड यांनी घडलेल्या घटनेबद्दल मला वाईट वाटत असल्याचं विधानसभेत म्हटलं. या दोन्ही आमदारांच्या कार्यकर्त्यांवर चौकशी करून विशेषाधिकाराचा भंग केल्याप्रकरणी कारवाई करणार असल्याचं अध्यक्षांनी म्हटलं आहे. महाराष्ट्र विधिमंडळाने देशाला आणि इतर राज्याला आदर्शवत असे लोकशाही मूल्यांचा ठेवा दिला आहे. या सभागृहाने अनेक नेतृत्व देशाला दिले. यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, शंकरराव चव्हाण, ग.प. प्रधान, एन.डी. पाटील, रासू गवई, शरद पवार अशा दिग्गज आणि आदर्शवत नेतृत्वाने महाराष्ट्राच्या विधिमंडळाचा दर्जा अधिक उंचावला. इतकेच नव्हे तर लोकशाही मूल्याची जपणूक या नेत्याने केली. आताच्या नेतृत्वात आणि कार्यकर्त्यांमध्ये नैतिकतेची उणीव भासते. महाराष्ट्रात इतके प्रश्न प्रलंबित आहेत. राज्याच्या तिजोरीत खडखडाट आहे. कंत्राटदारांची देणी रखडली आहेत. जिल्ह्यांना विकास निधी मिळत नाहीये. सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि मंत्रीच प्रश्न विचारत आहेत की अधिवेशन ही औपचारिकता उरली आहे का? या सगळ्याकडे दुर्लक्ष व्हावं म्हणून माध्यमांना खाद्य पुरवण्यासाठी या उथळ गोष्टी घडू दिल्या जात आहेत. आज अशा लोकांना जर माफ केलं गेलं तर यापुढे हे प्रमाण मानून भविष्यात विधान भवनात आमदारांचे खून पडले तरी आश्चर्य वाटणार नाही, हे मात्र नक्की.